नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरकल्पवृक्ष कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरोपादौ दुर्लभौ। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तौ वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियो बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांसा जनी जन्मनामार्थसाला जयाने सदा वासनामात केला। जया चामुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर। सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय। सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की जय। लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय। योगीराज गुणवणी महाराज की जय। पार्वती देवी की जय। सद्गुरु मामा महाराज की। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। आवाज पाहिजे आपला।
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर. जय जय राम कृष्ण हरि. हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम नवनीर दयसम नवनीत प्रिय नवनीर दयसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. राजा राम राजा राम राजा राम राजा राम. जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम राजा धाम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन गोपालन रत गोकुल सकटहारी. जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. शरणागत दीना दीना. शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी. जय जय राम जय जय राम हरि. जय जय राम. दीना शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी. जय जय राम जय जय राम हरि. जय जय राम. शरणगत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी. जय जय राम जय जय राम. निसा निध निध पध पम पम गम गरे गरे निर सा. जय जय राम हरि. जय जय राम जय जय राम. निरे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. जय जय राम जय जय राम हरि. जय जय राम.
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे। श्री सीताराम हरि चरणी लक्ष्य लागो लागो, राजा राम चरणी लक्ष्य लागो, राजा राम चरणी लक्ष्य लागो। सीताराम राजा राम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्य लागो। सीताराम राजा राम राजा राम चरणी लक्ष्य लागो। कीर्तन संगे रंगात देहवा हो रामा संगे, सद्गुरु संगे रंगात देहवा हो राजा राम चरणी लक्ष्य लागो। सीताराम राजा राम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्य लागो। सीताराम राजा राम राजा राम 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 राजा राम चरणी लक्ष्य लागो। स्वरूपी मने स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा। स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन हे स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा। स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा सौख्य आम्हा सौख्य आम्हा। काम क्रोधादिक जाती निज धाम हो काम क्रोधादिक काम क्रोधादिक जाती निज धाम हो निज धाम हो निज धाम निज धाम निज धाम। राजा राम चरणी लक्ष्य लागो। सीताराम राजा राम चरणी हो राम चरणी लक्ष्य लागो। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलो। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। हाँ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। योगीराज गौणी मामा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की। हेची थोर भक्ति आवड
हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते ठेविले अनते तैसेची रहावे ठेविले अनते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते वाहिल्या उद्वेगे दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेगे दुःखाची केवळ भोगतो नगडे संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे सचिताचे हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते तुका म्हणे घालू तयावरी संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते 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 देवा सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर महारुद्र हनुमान की सद्गुरुनाथ महाराज की कालपासून सुरू झालेला उत्सव आणि कालचं हनुमान जन्माची कीर्तन सेवा झाल्यानंतर रात्रीच्या कीर्तन सेवेमध्ये बुवांनी जो विषय मांडला तुम्ही म्हणाल बुवा तुम्हाला कसा माहिती नाही म्हणाल त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे साथीदार ओळखीचे आहेत एक तर घरचाच आहे त्यामुळे काल काय सांगितलं हे घरी गेल्या गेल्या मी विचारलं आणि दुसरी गोष्ट आमच्या पुणे दर्पणची कृपा कदाचित आता ते प्रसारित झालं असेल नाहीच झालं का उद्या बर ठीक आहे
सकाळचं झालं बरं, पण तरी सुद्धा कदाचित आधी भविष्य कळतं या न्यायानं का होईना, पण झालेलं असावं. असो, त्यामुळे आजच्या दिवशी अभंग सेवा काय घ्यावी, निरूपण काय करावं, आणि म्हणून एक सूत्र डोक्यामध्ये होतं की मय्येव मन आधस्त्व, मय्येव मन आधस्त्व, मयि बुद्धिं निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. भगवान गोपाल कृष्ण. आणि म्हणून विषय कोणता निवडावा याचा विचार करत असताना जो विषय आपल्या आवडीचा आहे, जो विषय आपण आवडीनं करतो आणि आवडीसाठीही करतो, म्हणून आवड हा विषय असा आहे की आपल्या जगण्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आपली आवड, आवड विषयच असा आहे. कोणाला कशाची आवड, कोणाला कशाची आवड नाही. म्हणलं आमचे साहिल बुवा वाट बघत असतात, काय वीर मारुतीचा उत्सव कधी आहे का, कारण 15 दिवस साथीला बसायला मिळणार आहे का, आवडीचा विषय. आम्ही म्हटलं कीर्तन सेवेला येतो ना, ते कीर्तन सेवेला येणारे आम्हीही विचार करतो सेवा कधी आहे का, कारण विषय आवडीचा आहे. आणि म्हणून या जगामध्ये आवड नाही असं कोणीही शोधून सापडणार नाही. कशाचीच आवड नाही याचीही आवड असणारे लोक आहेत ना. त्यामुळे बघा, आवड नाही असं कोणी नाही आहे. आणि मी खरं सांगू का, आवड आहे म्हणूनच सगळा पसार आहे ना. नाही म्हणलं आमच्या पानसे काकांना आवड आहे म्हणून दरवर्षी सगळा स्वतःचा उद्योग सांभाळायचा. एकट्याचं नाव घेतलं म्हणजे बाकीच्यांचं महत्व कमी आहे असं अजिबात नाही. पण दरवर्षी सगळं आपला उद्योग सांभाळायचा आणि संध्याकाळी सगळी ही सोय करायची का, आवड. तुम्ही म्हणाल बुवा आज फक्त आवड या शब्दावर बोलणार आहात का, 1.5 तासात याच्या पलीकडे काय बोलता येईल. म्हणून आवड ही साधी सुधी मानू नका. महाराज म्हणाले चेष्टेचा विषय नाहीये, गमतीचा विषय नाही. आवड कशाला म्हणावं, आवड म्हणजे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणं किंवा तिची आसक्ती असणं, अशी ही जी आवड आहे ना, या आवडीच्या काय आहे, या आवडीच्या पायथ्याशी नेमकं काय आहे पहा. प्रत्येक या जगातल्या सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूच्या, प्रत्येक घटनेच्या, प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक आकाराच्या, प्रत्येक आकृतीच्या मुळाशी काहीतरी विषय असतोच. आणि म्हणून म्हणलं आवड हा विषय आहे. अशी ही जी सृष्टी आहे ना, म्हटलं ती सृष्टी त्रिगुणात्मक आहे, म्हणजे सत्व, रज आणि तमयुक्त. मग याच्यापैकी आवडीच्या मुळाशी नेमका काय विषय आहे. तुम्ही म्हणाल बुवा जगातल्या प्रत्येक वस्तू पदार्थाच्या मुळाशी काहीतरी विषय असतो का, होय, त्याच्याशिवाय ती आकार रूपालाच येत नाही. कशावरून, उदाहरण देतो. आपण हे उदाहरण प्रत्येकानं शाळेत असताना शिकलेल्या एक विषय असा आहे की जो विषय आपण कधीही विसरूच शकणार नाही जोपर्यंत आपलं हे शाबूत आहे तोपर्यंत. कोणता विषय तर म्हटलं भूमिती, जॉमेट्री. काय विसरणार हो, संपूर्ण आयुष्याची भूमितीच त्या 10वीनं घडवली हो. त्यामुळे भूमिती, या भूमितीमध्ये आपण एक विषय शिकलोय बघा. काय शिकलोय, त्या भूमितीमध्ये वेगवेगळ्या आकृती आहेत बघा. गोल आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे, आयत आहे. हे सगळं जे आहे ना, हे सगळं म्हटलं हे कसं काढावं हे त्यावेळेला आपल्याला आपल्या शिक्षकांनी शिकवलं. आठवत असेल तर चांगलंय, नसेल आठवत तर हा शिक्षक इथं उभा आहे. त्यामुळे म्हटलं हे वर्तुळ किंवा आयत कसं काढावं, काय कारण आहे, कसं काढायचं, तर त्याच्या मुळाशी एक विषय आहे म्हणाले, तो म्हणजे बिंदू. म्हटलं एक बिंदू काढल्याशिवाय त्याशिवाय काहीही आकृती काढता येत नाही. म्हणून मग आम्ही शिकलो ना की बिंदूंचा समुच्चय म्हणजे रेष किंवा रेघ. मग त्याच्यापासून वर्तुळ झालं, त्याच्यापासून चौकोन झाला वगैरे सगळं काही बरोबर आहे. मला सांगा मग कोणत्याही वस्तू पदार्थ आकृतीच्या मुळाशी एक विषय पक्का ठरलाय, मग आवड नावाचा हा विषय आहे. या आवडीच्या मुळाशी नेमकं काय आहे बघा. मगाशीच आपण बघितलं सत्व, रज आणि तम या तीनही गुणांपैकी या आवडीच्या मुळाशी कोणता गुण असेल तर तो म्हणजे एकच आहे, रजोगुण. तुम्ही म्हणाल बुवा याला काही पटवून द्यायला आहे ना.
आमचे सुभाषितकार वर्णन करतात की म्हटलं दुःखे सुखेच रज एव बहुव हेतुः तादृक् विभौ जगति गौतम धर्म पत्न्याः यस्मात् गुणेन रजसा विकृतिं गतासा आणि रामस्य पादरजसा प्रकृतीं प्रपेद्ये सद्गुरुनाथ काळजी करू नका अर्थ सांगणार आहे सुभाषितकार म्हणाले दुःखे सुखेच रज एव बहुव हेतुः दुःखाला आणि सुखाला कारणीभूत असणारा मूलभूत गुण कोणता असेल तर तो रजोगुण आहे का तादृक् विभौ जगती गौतम धर्म पत्न्याः ज्याच्या योगानं तो रजगुण कसा आहे म्हणाले म्हणून रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तो प्रसंग अहल्योद्धार शब्द अहल्योद्धार असा आहे लोक अहिल्योद्धार असं म्हणतात ती नाव अहिल्या नाही अहल्या असं नाव आहे त्या गौतम ऋषींची पत्नी जिचं नाव अहल्या अहो मला सांगा तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला का तर म्हटले त्या सरोवरापाशी कोणीतरी स्नान करताना बघितलं देवाधिकांपैकी स्वर्गातल्या आणि आपल्यालाही तसा भाव उत्पन्न झाला म्हणून तादृक् विभौ जगती गौतम धर्म पत्न्याः आणि त्याचा परिणाम यस्मात् गुणेन रजसा विकृतिं गतासा तो भाव निर्माण झाला आणि तो कळल्याबरोबर गौतम ऋषींनी शाप दिला आणि त्या अहल्येची शिळा झाली अहो तिथं रज हा विषय आला का मनात आवड उत्पन्न झाली ना त्या विषयाची म्हणून तिथं आवड आली पण म्हटलं तिच्या ठिकाणी रामप्रभूंच्या सेवेची आवड सुद्धा होती म्हणून रामस्य पाद रजसा प्रकृतीं प्रपेद्ये की म्हटलं भगवान प्रभू रामचंद्रांच्या रजत कणामुळे म्हणजे धुली कणामुळे तिचं कल्याण झालं थोडक्यात सांगायचं असं की सुखाला आणि दुःखाला कारणीभूत असा कुठला जर विषय असेल तर आवडीच्या आसक्तीच्या मुळाशी असणारा विषय म्हणजे रज एवढाच आहे तुम्ही म्हणाल बुवा आम्हाला पटेल असं सांगाल तर बरं होईल हरकत नाही एकच विषय एखाद्या करता सुखाचा असतो आणि दुसऱ्या करता दुःखाचा असतो याला सगळ्यात छान उदाहरण म्हणजे व्यसनी मनुष्य त्याला आनंद वाटतो पण त्याच्या घरच्यांना दुःख होतं मग आता प्रश्न असा आहे की अहो आवड कशी आहे या आवडीची कास आम्हाला धरायची आहे मग आवडीची कास जर आम्हाला धरायची असेल ना तर त्याकरता काय करावं म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की माझी आवड काय आहे याच्यापेक्षा समोरच्याची आवड काय आहे हे बघावं माझी आवड जपण्यापेक्षा समोरच्याची आवड जपावी असं म्हटल्याबरोबर कदाचित श्रोत्यांपैकी एखादा उभा राहील आणि म्हणेल बुवा आयुष्यभर तेच तर करत आलो म्हटले की माझी आवड काय आहे याच्यापेक्षा समोरच्याची आवड बघत आलो कसं म्हटले जन्माला आल्यानंतर मला कळत नव्हतं आई वडिलांनी सांगितलं किंवा आई वडिलांनी म्हटलं वरचा जो केश संभार आहे तो सगळा कमी केला आणि जावळ केलं पुढे मोठा झाल्यावर तिनं सांगितलं एवढे बारके केस कशाला जरा छान वाढवा म्हणून ते वाढवले आणि मग पोरं म्हणाली अहो काय जंगल दिसतंय हे काय हे जरा कमी ठेवा म्हणून कापले त्या गृहस्थांना म्हणलं तुमचं असं काही राहिलं होतं का नाही म्हटले डोकं तेवढं माझं होतं सद्गुरूंना बाकी सगळं दुसरे म्हणाले तसंच केलं म्हणजे आपण आयुष्यामध्ये मला काय आवडतं याच्यापेक्षा समोरच्याला काय आवडतं याचा विचार नक्कीच करतो मग आमचा प्रश्न असा आहे की मला काय आवडतं पेक्षा समोरच्यांचा विचार जर आम्ही करत असू तर समोरच्यांचा विचार करीत असताना त्यांच्या आवडीला प्राधान्य देत असताना आम्हाला असं काही मिळालंय का आम्हाला काही प्राप्त झालंय का आम्हाला समाधान मिळालंय का आणि म्हणून असा विचार करणाऱ्या प्रत्येक विवेकी माणसासमोर एक आशेचा किरण नक्की उभा राहतो आणि मग कुठेतरी विचार येतो की मला काय आवडतंय याच्यापेक्षा समोरच्याला काय आवडतंय याचा विचार मी करतो खरं आहे पण मुळात हा आवड नावाचा गुण ज्यानं निर्माण केलाय त्याला काय आवडतं विषय महत्वाचा आहे आवडच ज्यानं निर्माण केली ना त्याला नेमकं काय आवडतं असं आहे कार्याच महदाकांक्षा शूद्राकांक्षा कदापि न
बॉसला काय आवडतं याचं महत्व आहे का चपराशाला काय आवडतं याचं महत्व आहे? म्हणून म्हटलं कोणाला आवडतं त्याचं श्रेष्ठत्व किती आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. म्हणून म्हटलं ही आवडच ज्यानं निर्माण केली त्या माझ्या श्री सद्गुरूंना नेमकं काय आवडतं, ही आवड ज्याने निर्माण केली त्या श्री भगवंतांना काय आवडतं. म्हणून बघा भक्तिशास्त्राचा विचार करत असताना त्या भक्तिशास्त्राच्या मुळाशी आपण गेलात, त्याच्या पायथ्याशी आपण गेलात तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल. ती कोणती? तर हे सारं भक्तिशास्त्र हे एका आवडीवर अवलंबून आहे. फक्त कोणाची आवड? माझी का? नाही. समोरच्याची का? नाही. तर ही आवडच ज्यानं निर्माण केली त्या भगवंतांना काय आवडतं याच्यावर सारं भक्तिशास्त्र अवलंबून आहे. म्हणून बघा भक्तिशास्त्राचं मर्म इज इक्वल टू देवांची आवड किंवा श्री सद्गुरूंची आवड. म्हणजे आम्हाला पक्क कळलं की आमच्या आवडीपेक्षा यांनी निर्माण केलेली जी आवड आहे देवांनी ती बघितली पाहिजे. बरोबर आहे. पण म्हटलं अहो त्यांना काय आवडतं हे कोण सांगणार? नाही म्हटले मारुतरायांना काय आवडतं हे कोण सांगणार? रामाना काय आवडतं हे कोण सांगणार? नाही म्हटले त्यांना केशरी रंगाचे वस्त्र आवडतात, कोणी सांगितलं? मंदिराच्या मालकांनी सांगितलं. म्हणजे रामानी सांगितलं का? नाही म्हटले त्यांना आंब्याची डाळ आणि कैरीचं पन्ह आवडतं. मला माहितीये सगळे जेवण करून आलेले आहेत, पण तरी आवडतं ना. कोणी सांगितलं? रामरायांना हे आवडतं. नाही म्हटले जे प्रसाद वाटप करणार आहेत त्यांनी सांगितलं. मग मला सांगा की देवांना काय आवडतं हे कोण सांगणार? असं कोणाला माहितीये का? माहितीये ना. देवांना काय आवडतं हे कोण सांगू शकतं? तर जे देवांपर्यंत त्या पद्धतीनं पोचलेत तेच ती आवड सांगतील. म्हणून परी ते सद्वस्तू मेळविती, भगवंतांपर्यंत जे त्या मार्गाने गेले असे संत सत्पुरुष महात्मे त्यांना काय आवडतं हे तेच सांगू शकतात भगवंतांना काय पाहिजे. तुम्ही म्हणाल देवांना काय आवडतं याची काही उदाहरणं आहेत ना? प्रसंग काय घडला सांगतो. तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी, तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी, नाम्याची बटीक मी असे जाण श्री हरी, नाम्याची बटीक मी असे जाण श्री हरी. आता बारीक वाजवत राहा. प्रसंग असा घडला. अहो त्या जनाबाईंच्या घरी प्रत्यक्ष भगवान पांडुरंग येऊन उभे राहिले हो. आणि दार वाजवलं, जने आहेस का घरी? आणि जनाबाईंनी बघितलं भगवंत आले. या या देवा या, काय हवंय आपल्याला? जने भूक लागलीये ग, भूक लागली. त्यामुळे तुझ्याकडे काय असेल ते दे मला, तुझ्या घरी जे असेल ते दे बरं. हे ऐकलं मात्र आणि जनाबाईने आश्चर्यानं तोंडावर हातच ठेवला हो. देवा काय बोलताय हे? अहो तुमचा शक्ती विग्रह ज्या ठिकाणी आहे त्या पंढरपूरला, त्या म्हटलं पुरीला, त्या द्वारकेला अनेक लोक येतात आणि नैवेद्याच्या राशीच्या राशी, पंचपक्वान्नाच्या राशी उभ्या करतात. आणि तरी तुम्ही म्हणता तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी. काय देऊ तुला? हे बघ जने, मी काही खोटं बोलत नाही, मला खरंच भूक लागली. अहो कसं देऊ? नाम्याची बटीक मी असे जाण श्री हरी. कसा काय कोण जाणे हो, पण आमच्या दासगणू महाराजांना हा जनाबाईंचा आणि पांडुरंगांचा प्रसंग कसा काय दिसला असेल कोणास ठाऊक. आणि त्याच्यावरती वर्णन करताना ते म्हणतात, काय सांगू? उच्छिष्ट तुला कशी देऊ गोष्ट ना बरी, तू जगन्नाथ तुझे देऊ कशी भागरी, तू जगन्नाथ तुझे देऊ कशी भागरी.
आणि काय सांगावं हो, काय सांगावं. तिनं म्हणावं काय आहे माझ्याकडे, काही नाही. देवा मागायचंच असेल ना तर जो अधिकारी आहे त्याला मागावं. माझ्यासारख्या अनधिकारी स्त्रीला मागून काय मिळणार आहे. कोण आहे मी, नाम्याची बटी कमी असे जाण श्रीहरी. काय देऊ तुला, असं जाणे थांब मी येतो आतमध्ये. आणि म्हणून भगवंत आतमध्ये गेले. तो आतमध्ये काय दिसलं, एक टोपली आहे, त्या टोपलीवर एक फडक आहे. ते फडकं बाजूला केलं मात्र, आणि देवांनी बघितलं तो तिथं भाकरीचे तुकडे दिसले. काय सांगावं. ते भाकरीचे तुकडे बघितल्यानंतर अगं जने नाही म्हणतेस, होय नाही म्हणतेस, हे काय आहे मग. देवा अहो हे 8 दिवसाचं उच्चिष्ट आहे, ज्या घरी मी कामाला जाते त्यांनी दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, उच्चिष्ट या शब्दाचा अर्थ आपल्याला उच्चिष्ट म्हणजे फक्त उष्ट असं वाटतं, एवढंच अर्थ नाहीये. गुरुगीतेमध्ये उच्चिष्ट या शब्दाचाही अर्थ दिलेला आहे. देवांना नैवेद्य केल्यानंतर उर्वरित जे आहे ते देवांचं उच्चिष्टच आहे आणि त्याला आपण प्रसाद म्हणतो. आणि अशा वेळेला भगवंतांनी म्हणावं, नको मजसी शर्करा मजसी दे तुझी भाकरी. अरे नको मजसी शर्करा मजसी दे तुझी भाकरी. असे म्हणून टोपले उघडी तेथ तो श्रीहरी. आणि काय केलं, बळे धरून या करी तिज सवे प्रभू जेविला. अहो बळे धरून या करी तिज सवे प्रभू जेविला. आणि शिळेन परी त्यात लाकनही मागुती ठेविला. काय केलं भगवंताने, अहो सगळी भाकरी खाल्ली, एक कण सांडवला नाही हो. का, आपल्याकडे सांडवू नये म्हणतात ते देवानी दाखवलं हे. आणि दुसरं न जाणो म्हटले, माझ्या मुखातलं खाली पडलं आणि ते जर एखाद्या किड्या मुंग्यानी जीव जंतूंनी खाल्लं तर फुकटचा उद्धार व्हायचा. कर्मविपाक शास्त्राच्या सिद्धांतामध्ये आपण हात घालायचा नाही. आणि म्हणून देवाने खाल्लं. असं जनाबाईंचं अद्भुत चरित्र बघावं. आणि जनाबाईंचं अद्भुत चरित्र बघितल्यानंतर आपल्यापैकी कोणीतरी एखादा कुळाचार करायला सुरुवात केली. काय, उद्यापासून देवांना शिळ्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. चालेल का हो. असं कसं, म्हणून लक्षात घ्या, ज्याचा जसा भाव, ज्याची जशी अंतरीची नाळ जुळलीये, ज्याचा जसा अंतरीचा म्हटलं तो धागा घट्ट झालेला आहे भगवंतांशी, तसा त्याला प्रत्यय येतो. म्हणून म्हटलं की आवड हा विषय समजावून घेत असताना माझ्यापेक्षा ही आवड ज्यांनी निर्माण केली त्याला काय आवडतं याचा विचार मी करतोय ना. मग म्हटलं ही आवड ती कशी प्राप्त करायची, याला काही मार्ग आहे का, आहे ना. मगाशीच पूर्वरंगाच्या सुरुवातीला अगदी पहिल्या 2 वाक्यांमध्ये मी एक शब्द उच्चारला की म्हटलं आवड, आपली आवड. मला वाटतं आपली आवड हा प्रकार काय आहे हे मी इथं सांगायची काही गरज. अजूनही कदाचित तो कार्यक्रम चालू असेल की ज्याच्यामध्ये आता ईमेलवर सगळं चालतंय हो, पण पूर्वी पत्र लिहायचं आणि त्या पत्रामध्ये लिहायचं काय, नाव चिन्मय देशपांडे, अमुक अमुक गाणं, त्याचे गीतकार, त्याचे संगीतकार, त्याचे गायक, ते नाटक कुठले किंवा सिनेमा कोणता आहे आणि पाठवून द्यायचं. आणि देवदयेनं आपलं जर सिलेक्ट झालंच पत्र तर मग तिकडचे अनाउन्सर बरोबर एकच वाक्य वापरायचे. काय, पुण्याहून चिन्मय देशपांडे कळवतात. ज्यांनी ऐकलं असेल ना आपली आवड त्याला माहितीये. काय कळवतात, कौसल्येचा राम बाये, कौसल्येचा राम, कौसल्येचा राम बाये, कौसल्येचा राम. कबीराचे भिडतो शेले, कबीराचे भिडतो शेले, कौसल्येचा राम बाये, कौसल्येचा राम, कौसल्येचा राम बाये, कौसल्येचा राम. हेच चालू राहू दे वाटेल म्हणून एवढंच थांबायचं.
सांगायचा मुद्दा असा की आपली आवड काय आहे हे तिथपर्यंत कळवायचं असेल तर काहीतरी प्रक्रिया आहे. पत्र लिहायचं, ते कळवायचं, मग त्यांनी आपल्याला उत्तर द्यायचं, हे आपली आवड ह्याच्याकरता ही प्रक्रिया आहे. मग ज्या देवांच्या आवडीबद्दल आपण बोलतोय त्या देवांच्या आवडीकरता काही प्रक्रिया आहे का? आहे ना. आणि म्हणून त्या प्रक्रियेचं वर्णनच केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात. काय वर्णन आहे? मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. भगवंत म्हणाले, अरे तुला मला काय आवडतंय बघायचंय ना, माझी आवड जाणून घ्यायची ना, मग सगळ्यात पहिल्यांदा तुला माझ्या जवळ यावं लागेल. अहो, एखाद्याच्या जवळ गेल्याशिवाय त्याचं खरं खुरं रूप कसं कळावं? नाही म्हटलं, गेले 8, 10, 12 वर्ष आमचे हे साथीदार ठरलेले आहेत. कुंडलिक धावत येई अशी परिस्थिती आहे, लागेल तेव्हा. आणि मग म्हटलं आता त्यांना काय आवडतं हे आम्हाला कसं कळावं? जवळ गेल्याशिवाय कळणार नाही. किंवा आम्हाला काय आवडतं वाजवलेलं ते त्यांना कसं कळावं? त्याच्याकरता सहवास गरजेचा आहे. म्हणून भगवंत म्हणाले की जसं म्हटले आवड काय आहे हे ओळखून घ्यायचंय ना, मग सगळ्यात पहिल्यांदा तुला माझ्याकडे यावं लागेल. म्हणून बघा, श्रीमद भगवद्गीतेतला एखादा श्लोक किंवा माऊलींची ओवी कीर्तनामध्ये पूर्वसूत्रामध्ये आली म्हणजे उपनिषद वेद काहीही सांगायची गरज नाही हो. कारण म्हटलं त्या पद्मपुराणानंच वर्णन केलंय भगवद्गीतेचं की कशी आहे. म्हटलं ही गीता कशी आहे, तर ही गीता म्हणजे बघा, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः आणि पार्थो वत्स सुधी भोक्ता दुग्धम गीतामृतमहं. सर्वोपनिषदो गावो, सगळी उपनिषद म्हणजे गायी आहेत म्हणाले, आणि त्या गायींचं जे दूध आहे ते दूध काढणारा दोग्धा गोपाल नंदनः. म्हणाल बुवा, आता उपनिषद गायी आहेत ठीक आहे, त्यांचं दूध ठीक आहे, पण दूध काढणारा कोण आहे हे सांगायची काय गरज आहे? अहो असं आहे, दूध काढणारा कोण आहे त्याच्यावरती गाय किती दोहणार हे अवलंबून आहे ना. ओळखीचा हात लागला तर ठीक आहे, नाही लागला तर ती काय करते हे जिनं केलेलं नाही त्यांनी करून बघायला हरकत नाही. त्यामुळे दोग्धा गोपाल नंदनः. आणि म्हटलं ते जे दूध काढले ते दूध कोणाला पाजायचं? पार्थो वत्स सुधी भोक्ता. त्याचा अधिकारी एकच आहे, आपला वत्स, आपला बछडा म्हणजे पार्थ. आणि दुग्धम गीतामृतम. सांगायचा मुद्दा असा की अशा भगवद्गीतेतला एक श्लोक निरूपणामध्ये आला म्हणजे भरपूर काही झालं. म्हणून भगवंत म्हणाले पूर्वरंग वेळेत संपवला पाहिजे, सांगाल तेवढं कमी आहे. बरं, जिथं कीर्तन सेवा आहे त्या मारुतरायांची शेपटी अशी आहे की वाढवावी तेवढी वाढते, कमी करायची तेवढी कमी करता येते. कीर्तन सेवेचं असंच आहे. पण मी प्रत्येक कीर्तन सेवेत हे आवर्जून सांगतो, आम्हाला 1 तासाचं लेक्चर घ्यायची सवय आहे. त्यामुळे 1 तासही बरोबर आम्ही घेऊ शकतो, 2 तास म्हणलं 2 तास, 6 तास म्हणलं 6 तास, तेवढी परीक्षा बघणार नाही, काळजी करू नका. त्यामुळे 1.5 तासाचं सत्र जेवढं आहे तेवढंच फक्त पूर्ण करायचं. मय्येव मन आधस्त्व. भगवंत म्हणाले मयी अधिक एव. मयी म्हणजे माझ्यात, एव म्हणजे च, माझ्यातच. आधस्त्व, आधत म्हणजे एकत्र होणे, केंद्रित होणे, मिसळून जाणे. काय मिसळायचं? मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धी निवेशय. की तुझं मन आहे ते म्हणले माझ्या ठिकाणी लाव. आता असं आहे, मन लावलं म्हणजे झालं का? संपलं ना म्हणाले. पण भगवंत तेवढंच म्हणून थांबले नाहीत, पुढचाही त्यांनी एक मुद्दा जोडलाय ते. कारण आपल्याकडे अध्यात्मशास्त्रामध्ये अंतःकरण चतुष्टय नावाचा विषय आहे. आपल्याला सगळंच सारखं वाटतं, मन सारखं वाटतं, बुद्धी तीच वाटते, चित्त तेच वाटतं, अहंकार तेच वाटतं. पण प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत. मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं आणि संशय घेणं. संकल्प काय? 25 डिसेंबर पुढच्या 5 दिवसामध्ये शरीर नीट ठेवायचं म्हणून मॉर्निंग वॉक चालू करणारे मनानं केलेला संकल्प आहे.
त्यामुळे संकल्प विकल्प करणं आणि 4 दिवस तो मनात घोळत राहणं म्हणजे चित्तात पक्का होणं, त्याला चिंतन करणं म्हणतात. पण असं आहे ना, म्हणाले मनानं घेतलेला विषय चित्तात पक्का होत आला की जर मध्ये काही येत असेल आणि म्हटलं ज्याला टांग अडाणा म्हणतात, पाय मध्ये कोणी घालत असेल तर असा कोणता विभाग आहे? एकच विभाग आहे, बुद्धी विभाग. एक तारीख आली की गजर वाजणार नाही, मग बुद्धी म्हणते जाऊ दे आज कशाला, उद्यापासून बघू. म्हणून म्हटलं अहो प्रत्येकाची कामं ठरली आहेत. नुसतं मन संकल्प विकल्प चिंतन किंवा चित्त याचं काम चिंतन करणं, ते ठसवणं, बुद्धी निर्णय घेणं. म्हणून असं आहे, भगवंत म्हणाले की मय्येव मन आधस्त्व, फक्त मन लावण्यापेक्षा मयी बुद्धी निवेशय, जी निर्णय देते त्या बुद्धीलाही माझ्या ठिकाणी समर्पित कर म्हणाले. नाही तर होतं काय, 2 मिनिटाच्या दृष्टांतामध्ये सांगतो, घड्याळाकडे लक्ष आहे माझं. ही बुद्धीमध्ये कशी येते आणि ती निर्णय कसा देते बघा. श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये महिनाभराची असलेली कीर्तन सेवा, त्या कीर्तना करता म्हणून कीर्तनकार बुवा ठरले, वादक ठरलेत, साथीदार ठरलेत. पहिला दिवस कीर्तनाचा, मंगलाचरणाची कीर्तन सेवा. किती लोक आले होते? नाही म्हटलं सतरंजी घालणारा एक आणि 2 साथीदार आणि माईक जोडणारे असे 4 लोक. आणि म्हणून कीर्तन सेवेला सुरुवात झाली. बोर्ड लिहिलेलाच होता हो, आणि सगळ्यांच्या स्टेटसवर जाऊन पोचला होता. त्यामुळे पहिला दिवस गेला. पुढचे 4 दिवस झाल्यानंतर हळूहळू गर्दी वाढायला लागली. आता कालच्या पेक्षा आज जास्त आहे. मी दृष्टांतातलं सांगतोय, लगेच कुठेतरी रिलेट करायची गरज नाही. कालच्या पेक्षा आज जास्त आहे, पुढच्या शनिवार रविवार अजून जास्त होईल, होय ना. मग म्हटलं गर्दी वाढायला लागली आणि वाढलेल्या गर्दीतल्या एका श्रोत्यांनी कीर्तन सेवा ऐकली बुवांची, आणि वा 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 वा, काय कीर्तन आहे, काय गाणं आहे, काय मांडणं आहे. मी दृष्टांताबद्दल बोलतोय. काय कीर्तन आहे म्हणाले. म्हणून ठरवलं या महिना अखेरला बुवांची समाप्ती 500 रुपये देऊन करायची. बुवांची समाप्ती म्हणजे महिन्याची समाप्ती. 500 रुपये द्यायचे, 500 द्यायचे, 500 द्यायचे. डोक्यामध्ये विचार पडला, मनानं आधी विचार केलाय बरं का. झालं अजून 2-4 दिवस झाले. मनात आता मनातला भाग केला चित्तामध्ये. मनाचा विचार म्हणजे संकल्प केला. संकल्प केल्यावर ते पक्क ठसलं, 500 द्यावे, 500 द्यावे, 500 द्यावे. पण नंतर नंतर गर्दी वाढायला लागली आणि वाढलेल्या गर्दीकडे बघून त्या गृहस्थांनी विचार केला, एवढी गर्दी आहे, सगळ्यांनी 500 दिले तर बुवा श्रीमंत होतील. 500 नको 300 द्यावेत, 500 नको 300 द्यावेत. बघा बर ठीक आहे, 500 नको म्हणाले, 300 द्यावेत. म्हणून 500तला विचार झाला, तो चित्तात ठसला. पुढे जाऊन म्हटले आता 300 द्यावेत, पक्का व्हायला लागला. 15 दिवस झाले कीर्तन होऊन. आता हळूहळू समाप्तीकडे महिना जायला लागला. पुन्हा विचार करतायत, अहो एवढी गर्दी वाढलीये, आपल्याला काही महागाई कमी आहे का? कीर्तनाला यायचं म्हणजे गाडी घेऊन यायचं, त्यामुळे पेट्रोल खर्ची करायचं. 300 नको, मग 151 बरे, 151 बरे, 151 मॅजिक फिगर आहे म्हणाले, देऊ. झालं ठरलं. आता 4 दिवस राहिले. कीर्तन सेवा संपणार आणि कीर्तन सेवा संपायच्या वेळेला बुवांनी सांगितलं 4 दिवसांनी काल आहे, तेव्हा येताना काहीतरी बरोबर घेऊन या. दही आणा, पोहे आणा, लोणचं आणा, काय आणायचे ते आणा. आणि आणा म्हटल्या बरोबर ठीक आहे म्हणाले. यांनी विचार केला 151 जास्त होता, त्यापेक्षा 51 द्यावेत, 100 रुपयाचे पोहे द्यावेत. झालं. आणि आता उद्याला काला आहे, आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आता बरं काला म्हटल्याबरोबर देवांचा उत्सव आहे म्हणून आपणही नटून थटून जावं. यांनी विचार केला परवाच घेतलेला जो आहे ना तो आपला हाफ झब्बा घालावा म्हणाले. म्हणून त्यांनी तो घातला. बरं घरात शोधतायत आता 51 द्यायचे, पण 50ची नोट काही सापडे ना. बिचारी लागली ती 10चीच लागली. 1 रुपया मात्र खणखणीत होता. म्हणून ते खिशात ठेवले. आणि आता खिशात ठेवलेले बरं असं आहे, तो शर्ट नवीन घेतला होता, हाफ झब्बा नवीन घेतला होता. नवीन कपड्याचे साधारण धागे निघालेले असतात,
त्यामुळं ती नोट वरच्या खिशात ठेवलेली आहे, धाग्यांमध्ये नोट अडकली. झालं आणि इथे कीर्तन झालं. झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा श्री जानकीच्या वरा. झाले कीर्तन शेवट गोड करा. आपलं वैसे असून बुवांची कीर्तन सेवा झाली दृष्टांतातल्या. आणि चला म्हटले आता काला. तो काला वाटला सगळ्यांना आणि सगळे दर्शनाला आले. हेही रांगेत उभे राहिले. बुवांना नमस्कार करायचा. आता समोर आले, खिशात हात घातला वरच्या खिशात, पण धागा मध्ये आला. जी 10 रुपयाची नोट बरोबर घेतली होती ती 10 रुपयाची नोट त्या धाग्यात अडकली. हाताला 1 रुपया तेवढा लागला. यांनी विचार केला, आता मनाने सुरुवात केली होती 500 रुपयापासून. विचार पक्का होत 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 आला. तो ठसल्यानंतर तो आला म्हटले 300 पर्यंत, मग 151 पर्यंत. करता करता बुद्धीनं मध्ये पाय घातला. म्हणाले एवढं कशाला द्यायचं. आता बुवांसमोर उभे राहिले. तो बुवांच्या तपकामध्ये रुपया घालायचा, काहीतरी घालायचं. बर त्या धाग्यामुळे नोट निघेना. आता नोट निघेना तर काय करायचं, म्हणून हात घातला. तो रुपयाचं नाणं निघालं. मग केलं काय तर माईक वरून, बुवांवरून, साथीदारांवरून, सगळ्यांवरून ओवाळून समोरच्या तपकामध्ये म्हटलं तो रुपया टाकला. पंढरीनाथ मला सांगा, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून भगवंत म्हणाले की नुसतं मन मला देऊ नको, तर जी निर्णय देणारी आहे, मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय. आणि असं मन आणि बुद्धी दोनही तू माझ्या ठिकाणी दिलंस तर काय होणार आहे. भगवंतानी उत्तर दिलंय, आता ऊर्ध्वन्न संशय. मग म्हटलं देवांची आवड काय, म्हणून सुरुवात पूर्वरंगाची आवड या विषयापासून केली. देवांची आवड काय, देवांची आवड हेच भक्तिशास्त्राच्या मुळाशी असलेलं एकमेव असं म्हटलं जर काही धोरण असेल तर ते म्हणजे देवांना जे आवडतं किंवा सद्गुरूंना जे आवडतं ते करणं. म्हणून देवांना जे आवडतं ते केल्यानं आणि मन बुद्धी देवांच्या ठिकाणी दिल्यानं काय होतं चरित्र भागामध्ये आख्यानामध्ये ऐकायचं. म्हणून पूर्वसूत्रामध्ये वर्णन करताना तुकोबा म्हणाले, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते. माया संसाराचे संकल्पावे थोर भक्ती तुका म्हणे घालू तयावरी भाग, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू घालू, तुका म्हणे घालू तयावरी भाग. वाहू हा संसार रे बापाई, वाहू हा संसार रे बा. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा, आवडते देवा, आवडते देवा.
ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಕಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನೀತುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಕಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನೀತುತ್ತ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮತ್ತಿನ ಹೊಯ್ಯಣ್ಣ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಪಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಪಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕರ್ಕೊಂಡು ತಿರುಗಿ ಹೊರಟು ಕರ್ಕೊಂಡು ತಿರುಗಿ ಹೊರಟು ಒಕ್ಕಲಾಯ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಕ್ತಿಗಳಲ್ಲಿಗೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯುವ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಭಕ್ತಿಗಳಲ್ಲಿಗೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯುವ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸತ್ಯವ ತೋರುತ್ತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರು ಸತ್ಯವ ತೋರುತ್ತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರು ಚಿತ್ತರಿ ಹೊಯ್ದು ಹೊಯ್ಬೋಳೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುತ ಪಾರೆ ಸಂಖ್ಯೆಯಿಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುತ ಪಾರೆ ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜಲೋಚನ ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜಲೋಚನ ವೆಂಕಟರಮಣನ ವೆಂಕಟರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಕ್ಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆ ಸಕ್ಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಪೂಜೆಯ ವೇಳೆ
कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करूयात. आमचा साहिल या गाण्याकरता अगदी फेमस आहे. त्यामुळे मला आठवतं ज्या ज्या वेळेला तो माझ्याबरोबर साथीला आहे त्या वेळेला त्याला मीही स्वतःहून सांगितलं हे गाणं म्हण बाबा, कारण लोकांनाही ते फार आवडतं आणि तो उत्तम गातो. त्यामुळे त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. फार सुंदर कलाकार आहे. असो, कदाचित 15 मिनिटं उशीर होणार असं दिसतं. 11:15 पर्यंत संपवायचा प्रयत्न करतो. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोलो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा विराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय. सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय. योगीराज जुळवणी महाराज की जय. सद्गुरु मामा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दरबार भरलाय आणि दरबारामध्ये राजा सिंहासनावर येऊन बसले. आता कामकाजाला सुरुवात होणार. तेवढ्यात दरबाराच्या प्रवेशद्वारापाशी काहीतरी गडबड गोंधळ दिसला. कोण आलाय म्हणून राजानं समोर बघितलं. तो समोर 4-6 विप्रवरांचा घोळका येताना दिसला. येणाऱ्या त्या विप्रवरांना बघितलं मात्र आणि राजानं मनात विचार केला, वा 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 वा, आज म्हणलं काहीतरी मागण्या करता हे आलेले दिसताय आणि म्हणून स्वागत करावं. कसं स्वागत? अहो, जणू काही मुखातून एक एक शब्द काढावा आणि शेजारी ठेवलेल्या मधाच्या बाटलीतून बुचकळून बाहेर काढावा आणि त्यांच्या पदरात घालावा. म्हणावं, या 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 या, स्वागत आहे आपलं. नमस्कार करावा आणि कुठून आला. आता इथपर्यंत प्रश्न विचारला तर बरं असतं की नाही. ठीक आहे, कुठून आलात. काही लोकांचा पुढचा प्रश्न तयार असतो, कधी जाणार आहात. म्हणजे काही ठिकाणी कीर्तन सेवेला गेल्यानंतर विचारतात, बुवा कुठून आलात. पुण्याहून. कधी जाणार आहात. अहो आलोय ते तर करू दे की 2 तासाचं काम. कुठून आलात, कधी जाणार. कुठून आलात, कधी जाणार. स्वागत उत्सुक असलेल्या या राजाला बघितलं मात्र आणि
त्या विप्रवरांपैकी एक प्रमुख पुढे आला आणि नमस्कार केला. महाराज, आम्ही तुमच्या बंधूंकडून जाऊन आलोय आणि 4-8 दिवस आनंदात राहतोय. बंधूंकडून जाऊन आलोय, 4-8 दिवस राहून आलोय, आनंदात आहोत. हे वाक्य ऐकलं आणि राजाचं हृदय हललं. असं बर म्हटले. अरे 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 काय ती अवस्था. आमचे बंधू तिथे द्वैतवनात राहतायत, त्यांना काही धड मिळत नसेल आणि तुम्ही 4-8 दिवस राहायला म्हणताय. कोण आहे रे तिकडे, यांच्या भोजनाची व्यवस्था करा म्हणाले. श्रीखंड द्या, काल होत ना सद्गुरूंना, त्यामुळे श्रीखंड द्या, पुरी द्या. बर म्हणते. पण त्यातले दुसरे विप्रवर पुढे आले. ते म्हणले, अहो म्हटले आम्ही आनंदात होतो असं म्हणालो, बरं उपाशी होतो असं काही सांगितलेलं नाही. पण काय सांगावं, अहो म्हटलं तुमचे बंधू तिकडे राहतायत द्वैतवनात, ते आनंदी आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर असे भाव काय. आणि काय सांगावं. मग बोले दुर्योधन, मग बोले दुर्योधन, तयासी सांगती ते ब्राह्मण. काय पांडव देती इच्छा भोजन, आल्या तिथीस प्रतिदिन. आणि काय सांगावं, त्यांनी सांगायला सुरुवात केली. अहो म्हटलं इच्छा भोजन आहे, मागाल ते मिळेल. अहो काय काय दिलं श्यामजी सांगा तुम्ही. आणि त्यांनी सांगावं, शाक भाज्या कोशिंबिरी, षड्रस पक्वान्नी कितीतरी, पुरे पुरे म्हणता परी, पण द्रौपदी वाढ हे अत्याचारी. हे ऐकलं मात्र आणि मनामध्ये विचार आला, आपल्या राज्यातला कोणीतरी धनिक मिळालेला दिसतोय. अहो म्हटलं स्वयंपाक करायचा तोही इच्छा भोजन, आलेल्या प्रत्येकाला द्यायचं. अहो घरात 4 माणसं येणार म्हटलं तर केवढं काय काय करावं लागतं. धान्य धुन्य मीठ मसाला तेल भाजी पाला कुठून आणायचा. आणि हे तर इच्छा भोजन घालतायत म्हणाले. येईल त्याला काय हो म्हणाले, असं कसं काय जमतंय त्यानं. आणि त्यावेळेला एक महाशय पुढे आले, हात जोडून म्हणाले, अहो काय सांगू, पांडवासी पांडवासी लवकर सांगा म्हणाले. 11:15 पर्यंत झालं पाहिजे. आणि सांगितलं, पांडवासी एक रवीने विधली स्थाले आणोनी. पांडवासी एक रवीने विधली स्थाले आणोनी. कृष्ण आज्ञे बलुनी त्याला विप्रवेशे होगे बोनी. आज रविवार आहे हो, आणि ज्याचा वार आहे तो रवी म्हणजे सूर्यनारायण. त्या सूर्यनारायणाने पांडवांना एक म्हटले स्थाली आणून दिलेली आहे. आणि काय त्या स्थालीचं वैशिष्ट्य आहे, स्थालीतून अन्न जे निघते हो, स्थालीतून अन्न जे निघते, विविध पर्याचे राज याते, वाढुनिया मुनीची तुष्ट करते भोजनाने. वाढुनिया मुनीचे तुष्ट करते भोजनाने. पांडवासी विदगी साले. अहो म्हटलं सूर्यनारायणांनी भगवान
गोपाल कृष्णांच्या आज्ञेनं पांडवांना एक स्थाली दिली आणि काय सांगावं त्या स्थालीचं महात्म्य. दुपारच्या वेळेला कोणीही जरी गेलं द्रौपदी मातेकडे तरी जे हवंय ते जितकं पाहिजे ते खऱ्या अर्थानं सात्विक थाळी. कळलं म्हणजे बरं सद्गुरूंना काय पाहिजे म्हणाले ते सगळं मिळेल, पण दुपारी रात्री नाही म्हणाले. झालं. आणि अशा वेळेला आता पांडवांबद्दलचे गौरव उद्गार त्या दरबारामध्ये वाढायला लागले आणि दुर्योधनाला आता सहन होईना. काहीतरी कारण काढलं पाहिजे आणि दरबार बरखास्त केला पाहिजे. म्हणून म्हटले तब्येत आता जरा बरी वाटत नाहीये, आपण इथेच थांबू. आणि ऐकुनिया पांडव यशा, अहो ऐकुनिया पांडव यश, दुर्योधन फार खिन्न मन झाला. दुर्योधन फार खिन्न मनी झाला आणि तो त्या समयी शकुनी, अहो तो त्या समयी शकुनी मामा एकांती भेटण्या आला. या आपल्या महालामध्ये गेलेल्या दुर्योधनाला अहो विचार चालू आहे कसं काय पांडवांना एवढं यश मिळालं. आणि विचार करता 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 आपल्या पार्टीतला हवा असलेला उमेदवार आला. कोण? शकुनी. अहो म्हटलं नाव शकुनी आणि आल्यावर अपशकुन ठरलं. त्यानं विचारलं काय झालं. आता काय झालं हे त्यानं 2 मिनिटात सांगितलं. असं असं घडलंय. मामा काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं. अरे पांडवांना जिथे सुख आहे तिथं आपल्याला दुःख आहे, त्यामुळे आपल्याला सुख मिळेल म्हणजे त्यांच्या पदरी दुःख येईल असं काहीतरी करायचं. काहीतरी विचार करा म्हणे. विचार करा, विचार करा, काहीतरी विचार करा. आणि अशा वेळेला खळे मातुले काढिली एक युक्ती, नृपाला सती मानिली फार चित्ती, निघे अन्नस्थाली तुम्ही जा अपार, निघे अन्नस्थाली तुम्ही जा अपार, म्हणे आणणे स्थालिका तीच शीघ्र सद्गुरुना. काय करायचं. अहो ज्यातून हे अन्न मिळतंय ती स्थाली आपण सोडायची. अहो आयडिया आवडली हो फार. चला म्हटले मामा तुम्ही जाणार का चोरायला. अरे म्हटलं मी कसा जाणार, मी जर गेलो तर मला सगळे ओळखतील म्हणाले. का कारण एका पायानं लग्न चालत जर तसे गेले तर ओळखणार नाही. मग कोणाला बोलवायचं. अरे तुझ्या मित्राला बोलाव म्हणाले. कोण मित्र. कर्ण. आणि म्हणून कर्णोपकरणी कर्णोपकरणी कर्णापर्यंत तो निरोप पोचला. आपल्या मित्रानं बोलावलंय म्हणून कर्ण आहे तसा धावत आला. आल्याबरोबर आता काहीतरी कर्ण बोलणार तेवढ्यात मामाच मध्ये बोलले. बरं झालं कर्ण आलास. काय आत्ताच्या आता द्वैतवनात जा आणि पांडवांची स्थाली चोरून आण. हा विचार करतोय तर मी आलोय ह्याला भेटायला. ह्यानी बोलावं तर ते राहिलं बाजूला. हे उपटसुंब मध्ये आले आणि तेच मला सांगताय. आणि काय 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 मामा काय म्हणलं. स्थाली कुठली. आणि पांडवांची. नको. का. अहो म्हटले पांडव जिथं तिथं भगवान गोपाल कृष्ण असणारच, त्यामुळे त्यांच्या नादी लागायला नको. आणि विचार केला हो कर्णानं. त्यानं म्हणावं हे म्हणजे असं झालं बापानं जेवायला घालावं आणि पोरानं अन्न काढून घ्यावं. ते म्हणाल बुवा म्हणजे पांडवासी एक रवीने दिधली स्थाली आणून ना. म्हणजे सूर्य नारायणाने दिली होती ना स्थाली. बापानं जेवायला घालायचं आणि मुलांना अन्न काढून घ्यायचं. जमणार नाही म्हटले. झालं. आणि जाणाऱ्या कर्णाला बघितल्या बरोबर मामांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात कान भरलेच हो. काय तुझा मित्र काय कामाचा आहे, काही उपयोग नाही है. आता मलाच बघितलं पाहिजे. आणि म्हणून मामा आपल्या महालात गेले. 10 मिनिटात बाहेर आले. तो गळा पाहिजे जानवे. काय रूप घेतलं होतं बघा. गळा पाहिजे जानवे
असेल तर ठीक, नाही तर आणजा नवे, गळा पाहिजे जानवे, मस्तकी रुळणारी शेंडी, अंगी धाबळीची बंडी, करी वेले तपकिरीचे, हाती पुडके पंचांगाचे, भाली भस्मवरी चंदन, ऐशी ब्राह्मणाची खूण. कोणीतरी आत्म येताना बघितलं आणि राजाने विचारला, अहो कोण आपण? आणि त्या तथाकथित ब्राह्मणानं सांगावं, फसलास ना रे, तुझा मामा आहे म्हणाल, वेषांतर केलंय, तेव्हा आता माझ्यामध्ये येऊ नकोस, मला बघायचंय ती स्थाली कुठे येते. आणि असं म्हणून द्वैतवनामध्ये मामा येऊन पोचले. हो, बघितलं तो 4-2 पर्णकुटी दिसल्या. एका पर्णकुटीमध्ये डोकावून बघितलं, कोणीही नव्हतं. आणि जाता जाता पुढच्या शेवटच्या पर्णकुटीपाशी गेले, तो तिथं काय दिसलं, कोणीतरी ध्यानाला बसलाय. कोण ध्यानाला बसलाय? तर धर्मराजा. त्या धर्मराजाला बघितलं, कोणीतरी आल्याची चाहूल लागली. धर्मानं ध्यान विसर्जित केलं आणि या 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 म्हटलं, या स्वागत आहे, काय हवंय आपल्याला? यानं सांगावं, अध्यात्म चिंतन करण्याकरता म्हणून नगरीहून आलेला मी ब्राह्मण आहे म्हणाले. तुझं नाव ऐकलं होतं, तुझ्याकडे चांगली सोय होते, त्यामुळे 3 दिवस इथे राहणार आहे. पण हे बघ, माझ्या उपासनेत जो व्यत्यय आणेल त्याला मी शापून भस्म करीन म्हणाले. कसला शाप आणि कसलं काय? बोलाची कडून बोलाचा भात, बाकी काही नाही. अहो, त्या मामांनी 3ही दिवस तिथं वेषांतर करून इच्छा भोजनाचा आस्वाद घेतला. हो, गेले होते कशाला? ती स्थाली कोणाकडे असते, त्याचा रंग काय, त्याचा पोत काय, ते सगळं बघायचं होतं. हो, त्याची गेज काय आहे, सगळं बघितलं आणि पुन्हा हस्तिनापुरीला आले. आल्याबरोबर त्या दिवशी रात्री तिथल्याच एका कारागिराकडे जाऊन तांब्याची तशीच दिसणारी अशी एक स्थाली करून घेतली आणि भल्या पहाटे दुर्योधनासमोर येऊन उभे राहिले. मांझा, काम झालं 100%. असं काय म्हटलं? हे बघ म्हणले, स्थाली आणली. अहो, ती स्थाली बघितली मात्र एवढा आनंद झाला. हो, चल म्हणे, बरं झालं, काम झालं. अरे वेडायस, तू जसा फसलास तसं तेही फसतील का? कारण ही नकली स्थाली आहे. खरी स्थाली तिथनं आणायची आणि नकली तिथं ठेवायची. झालं. आणि म्हणून हे बघ म्हटले, आता मला वेळ कमी आहे, मी जर चालत गेलो तर पोचायला कदाचित 4 दिवस लागतील आणि कीर्तन सेवा 1च दिवसाची आहे. 4 दिवस आख्यान लांबवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मला एक घोडा दे म्हटले, त्या घोड्यावर बसतो आणि जातो. बर जातानाच केलं काय? हो, जाताना केलं काय? तर मामांनी घोड्याच्या बागेमध्ये असलेल्या गवताची पेंडी जाळली, त्याची राख अंगाला फासली आणि काय मेकअप केलाय सांगू. कृष्ण वर्ण नटला हबशीसा, अहो कृष्ण वर्ण नटला हबशीसा, कृष्ण वस्त्र परिधानुनी तैसा, कृष्ण कृत्य करण्यास्तव जाई, पण कृष्ण ना यश त्यास कधी देई. गोपाल, प्रत्येकात कृष्ण कृष्ण आहे, त्याचे अर्थ वेगळे वेगळे, ते सांगायची काही गरज नाही. ज्याला पुन्हा ऐकायचंय त्यानं उद्या परवा पुन्हा एकदा जे आहे ते लावून ऐकलं तरी काही हरकत नाही. आणि अशामध्ये येऊन पोचले द्वैतवनात. रात्रीची वेळ. हो, शांतता आहे सगळीकडे आणि सगळे पांडव झोपलेले आहेत. अर्थात ही स्थाली कुठं ठेवलेली आहे हे येऊन बघितलेलंच होतं. हो मामांनी. आणि म्हणून एका त्या गवाक्षातून आत बघितलं पर्णकुटीच्या, तो सगळे झोपलेले, डोक्याखाली गदा घेऊन भीम झोपलेला आहे आणि कोणाचीही हालचाल नाही. बरं झालं म्हणाले, आपलं काम करायचंय म्हणून थोडं पुढे जाणार. तेवढ्यात श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. अरे एवढा आवाज कोणाचा येतो? हे सगळे झोपलेले. आणि म्हणून मामानी पुन्हा येऊन बघावं, तो अर्जुनाच्या मुखातून स्मरण चाललेलंच होतं. मयि एव मन आधस्त्व मयि बुद्धी निवेशय. मन बुद्धी सगळं देवांच्या ठिकाणी होतं ना, त्यामुळे स्मरण अखंड चालू होतं. निरखून बघितलं आणि लक्षात आलं, झोप, बरं आहे म्हणाले, आता मी माझं काम करणार. आणि म्हणून ती स्थाली जिथं ठेवली होती, आता कोणाच्या इथं
ज्या धौम्य ऋषींच्या इथं ठेवली होती तिथं जावं आणि खऱ्या थालीला हात घालावा, ती हळूच बाहेर काढावी. आता त्यांना जाग येऊ नये म्हणून नकली पटकन सरकवावी. बर, हातात आलेली थाली खरी आहे का खोटी आहे कोणाला माहितीये? म्हणून खरी घेतलेली हातात, नकली खाली. 4 वेळेला आपलं घुसळायचं असतं ना, चालू करायचं. अरे तेव्हा म्हटलं यानं जर यांना जाग आली तर नाही, म्हटले आता जी खरीच थाली आहे ती हातात आली आहे म्हणून सुटकेचा निश्वास टाकणार. पण नको म्हणाले, इथं निश्वास टाकायचा आणि त्यानं यांना जाग आली तर नको म्हणून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर असलीच थाली आपल्या म्हटलं उपरण्या काठी दडवली आणि विचार करतायत, वा 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 वा, उद्या द्रौपदी माता थालीची प्रार्थना करणार, अन्न दे म्हणणार. आणि कसलं काय यानुईलला काहीच निघणार नाही म्हणले त्यातनं, काहीच नाही. मग काय होणार? मजा आहे म्हणले पांडवांची. झालं आणि निघाले. हो मामा, अहो एवढ्या अंधारामध्ये एवढ्या रात्रीत दोघेच जण जागे होते, दोघेच जण. एक म्हणजे मामा आणि दुसरे द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढे जागे, उणे पडू न देई पांडवांचे हे ब्रीद. आणि म्हणून मामा निघालेत. आता कुठं घोडा बांधला होता झाडापाशी तिथपर्यंत पोहोचणार तेवढ्यात पाठीवर थाप पडली. अरे अरे अरे, कोण आहे कोण आहे? काय रे, कुठं चाललायस? कुठं नाही असं. आणि काय रे हे काळा, म्हटले काय लावलंय? बऱ्या मुलानं सांग कुठं चाललंय? अहो काय नाही म्हटले, जेवण झालंय, आता शतपावली करायला चाललोय. असं बर. मग शतपावली करताना कोणाच्याकडे म्हटलं उपरण्या आड वस्तू दडवायची पद्धत आहे? काय दडवलंयच? यानं विचारलं तू कोण आहे मला विचारणार. आणि माग जो खांद्यावर हात पडला होता ना तो आता पुढे येऊन उभा राहिला. त्यानं सांगावं मी कोतवाल आहे म्हणे, कोतवाल. आणि झालं हो, तया कोतवाला सिपाहून, तया कोतवाला सिपाहोनी शकुनी गेला घाबरोनी. कोण चांडाळ म्हणे स्वमनी आला घात कराया. कोण आहे कोण आहे थांब सांगतो म्हणाले. आणि असं म्हणून उपरण झटकलं, तो हातामध्ये थाली दिसली. आणि अशामध्ये काय सांगावं, ती खरीच थाली बघितली मात्र. आणि त्या कोतवालानं सांगावं, अहो मामा, याला वाटलं आपलं सगळाच मेकअप निघाला का कळलं का काय ह्याला? अहो मामा काय हे, मनामध्ये कितीही काळं बेरं असलं ना, अंगाला कितीही काळं फासलं तरी आतलं काळं बाहेर येणं राहतं का? नाही ना म्हटले. द्या म्हटले तीच थाली. आणि तीच थाली हातामध्ये घेतली हो. आणि खरीच थाली घेऊन भगवंत निघाले. जिथं ठेवायची होती तिथं ठेवली, पण त्याच्या आधी या मामांना धमकावलं. म्हटले तुम्हाला चौकीतच नेतो म्हणाले. कसली चौकीन कुठलं काय? पलीकडे असलेल्या पाणवठ्याच्या एका जवळ तिथं जे वडाचं झाड होतं तिथं कर्क चून बांधून टाकलं. आणि बांधल्याबरोबर तिथं एक निरोप लिहिला. कोणाला लिहिला, कसा लिहिला ते पुढे गेल्यावर कळेल. निरोप लिहिला आणि झालं. मामांना बांधल्या बरोबर त्या कोतवालानं सांगावं, मामा कृष्ण कृत्य करण्या हबशीसा, कृष्ण वस्त्र परिधानुन तैसा, कृष्ण कृत्य करण्यास्तव जाई. पण लक्षात घ्या, कृष्ण त्यास यशना कधी देई. त्या कोतवालानं स्वतःच सांगितलं, म्हणजे कोण होता हे समजलं. आणि झालं मात्र. आणि दुसऱ्या दिवशी त्या पाणवठ्यापाशी बायका पाणी भरायला आल्या. आणि पाणी भरायला आलेल्या बायकांनी इकडं तिकडं बघावं. तो समोर वडाच्या झाडापाशी काहीतरी काळं बांधलेलं दिसलं. भूत 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 म्हणून ज्या सगळ्या धावत सुटल्या. अहो त्या काळी सकाळ नसूनही सकाळ सकाळ वार्ता सगळीकडे पोचली. आणि कशी पोचली, अहो कुठपर्यंत पोचली, अशी वार्ता कळताच राजयाला
अशी वार्ता कळताच अशी वार्ता कळताच राजयाला स्मरण शकुनीचे झाले दयाला स्मरण शकुनीचे झाले दयाला. अरे बापरे, ती वार्ता कानावर जाऊन पोचली हो. म्हणून पाणोठ्यावरी शीघ्र आला म्हणून पाणोठ्या अहो म्हणून पाणोठ्या म्हणून पाणोठ्यावरी शीघ्र आला ओळखीले बघताच मातुलाला ओळखीले बघताच मातुलाला मातुलाला मातुलाला. वार्ता अशीच गेली पाहिजे, नाहीतर वार्ता देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. अशी वार्ता कळताच राजयाला ही चाल इथं वापरली तर आजची वार्ता 4 दिवसानं पोचेल. अशी वार्ता कळताच राजयाला ती थेट जाऊन पोचली हो. आणि हा विचार करतोय की म्हटलं आपला मामा परवा गेलेला आहे पण अजून काही आले नाही. हा प्रार्थना करतोय मामांना यश दे मामांना यश दे. अहो मला सांगा असं कसं यश मिळेल हो, असं कसं यश. आणि त्याच्यात आता मामांना सोडवण्याकरता म्हणून निघाला हो आहे त्या वस्त्रांशी. तेच काळात जाऊन पोचला, पत्ता कळला होता आणि तिथं बघितल्यानंतर आपलं पार्सल आपल्यालाच ओळखायला येतं. त्या न्यायानं ते समोर बघितलं मात्र आणि लक्षात आलं आपले मामा आहेत. अहो मामा कोणी बांधलं, ते अगदी असे घट्ट उभे होते हो, अक्षरशः काचलं होतं सगळ्या बाजूने. अरे कोणी बांधलं सोड पण मला सोड. थांबा थांबा काळजी करू नका त्यासाठी आलोय. सोड ना. सोडतो. आणि म्हणून डाव्या हातानं गाठ सोडायला घेतली, कुठं सुटती हो. 2 हात लावले पण गाठ सुटेना. याने विचार केला कदाचित बांधणारा पक्काच होता हो, बांधणारा पक्काच होता. त्यामुळे जाऊ दे म्हटले दगडानं ठेचून काढू. म्हणून खाली दगड बघायला घेतला. तो बघता बघता त्या वडाच्या झाडापाशी काहीतरी लिहिलेलं दिसलं. काय लिहिलं होतं? लेख तयाला दिसला. अहो लेख तयाला दिसला काय की भीमा विण सुटेन ही गाठ. का? कारण प्रभूच्या रिपुद मनाचा पूर्वीपासून हाच परिपाठ. अरे देवा म्हटले गाठ भीमाशी, कारण सोडणारा भीम. गाठ ज्यानं बांधलीये त्याला माहितीये की गाठ कोण सोडवू शकत. आता काही पर्यायच नव्हता हो. दुर्योधन येऊन पोचला पांडवांच्या इथे. त्याला वाटलं भीमाला पटकन बाजूला घेता येईल आणि काम करता येईल. पण त्या दिवशी सगळे पांडव मोळी बांधल्यासारखे एकत्र होते. आणि यांनी हाक मारली, दादा आहेस का रे. दादा म्हणून आवाज ऐकला आणि भीमाला आवाज माहिती होता. हा नसता उपद्व्यापी आपल्या इथं कशाला आला. म्हणून गदा घेतली आणि त्याच्या अंगावर धावायला जाणार. तो अर्जुनानं मध्ये अडवलं. अहो म्हटले आपण जरी द्वैतवनात असलो तरी सुद्धा आपल्याकडे आलेले पाहुणे थे, त्यामुळे त्यांना मारू नका म्हणाले. धर्मानं जवळ जाऊन विचारलं, सुयोधना काय रे आज कसा काय आलास. काय सांगू, अरे आपल्या मामांना बांधून घातलेलं. आपल्या मामांना आपले बिपले काही नाही म्हणाले. ते तुमचे मामा आहेत, आमचं कोणी नाही. त्यामुळे अरे बाबा सोडव रे. अर्जुनानं म्हणावं, हे बघा आम्ही द्वैतवनात पक्केपणानं राहायला आलेलो नाही. ही काय आमची जागा नाही, आमची परवानगी घ्यायची गरज नाही. तुम्हाला सोडवायचं असेल तर सोडवा. सोडवलं असतं रे बाबा, पण ती भीमा विण सुटेन ती गाठ. हे ऐकलं मात्र आणि हे ऐकल्याबरोबर भीम गदाच घेऊन पुढे आला. हा म्हटलं या बाया उठ पहाड के नीचे म्हणाले. काय रे म्हटलं एवढीशी गाठ सोडवता येत नाही होय. अर्जुनानं विचार करायला सुरुवात केली, कोण असेल असा की जो आपल्या करता धावून आलेला आहे. कोण असला पाहिजे.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि म्हणून हळूच दादांच्या कानात घातलं आणि धर्मराजाने सांगावं, भीमा जा बरं सोडून आण त्यांना. अहो पण दादा काय आहे, दरवेळेला आपलं लाक्षागृहात मारायचा कट कोणी केला होता? यानंच केला होता ना. मग आता आपल्या हातात संधी आली आहे तर आपण पण ती वाजवून घेतली पाहिजे म्हणले. नाही नाही जा सोडवून आण. आणि खांद्यामध्ये हातामध्ये खांद्यावरती गदा घेतली आणि गदा घेतल्या बरोबर निघाले. मामा कुठं बांधलेत तिथं. मामांना बघितलं, एकूणात तो वेश बघितल्याबरोबर लक्षातच आलं काय घडलं असेल. आणि म्हणून भीमानं खांद्यावरची गदा खाली ठेवावी पुन्हा उचलावी, खाली ठेवावी पुन्हा उचलावी. मामा म्हटले, हो 11:15 झाले, किती वेळ गदा उचलणार? म्हटले काय आहे असं वाटलं. म्हटले यांनी जर आपलं ऐकलं नाही तर आपली चटणी इथंच करून टाकतोय. अरे सोडव रे बाबा, सोडवतो म्हणले. सोडवलं आणि आता दोघेही मोकळे झाले. दुर्योधनही मोकळा झाला मामाना घेऊन जायला आणि मामा मोकळे झाले. पण भीमानं सांगावं, मामा थांबा थांबा, काय झालं? अहो हे बघा, तुम्हाला मी सोडवलंय याचा पुरावा मला द्यावा लागेल, मग दादांना सांगावं लागेल, तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर चला, यांना जाऊ देत जायचं असेल तर. अहो आता काय तुमच्या शब्दावर विश्वास नाही का? हे बघा पुरावा म्हणजे पुरावा, मला घेऊन जावा लागेल. मामा म्हणाले, आता जाळावा किंवा पुरावा? म्हटले कुठे घेऊन जायचं आता? नकोच म्हणले. आणि म्हणून हे बघ येतो का नाही बरोबर, का बांधून घालू पुन्हा एकदा? नको 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 म्हणले, चला चला. दुर्योधनाला पुन्हा पाठवलं, मामांना बरोबर घेतले आणि मामांना बरोबर घेऊन धर्मासमोर दाणकन आपटलं समोर. अहो ते बघितलं मात्र आणि दया आली हो धर्मराजांना. अरे 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 मामा काय हो, किती लागले? तुमच्याकरता ऊन पाणी ठेवतो, थांबा म्हणाले. आणि नकुल सहदेवांना सांगितलं, जा मामांची स्नानाची तयारी करा, आता भोजनाची वेळ आली आहे, दुपारची 12ची वेळ आलेलीच आहे, तेव्हा म्हटलं आपल्या इच्छा भोजन केंद्रामध्ये हे ना जेवण घालूयात, बाकी काय नाही. आणि म्हणून सगळे जेवायला बसलेत. मामाने विचार केला 2 घास ढकलावेत आणि निघून जावं म्हणाले. तो समोर तिथं जागा दिसली, आता हे असे चालणारे ते कुठल्या वेळेत पोचतील, ते तिथं जायला आणि गृहस्थ येऊन बसायला. साधारणपणे लग्नाच्या म्हटलं पंक्तीमध्ये असंच होतं ना. बऱ्याच वेळ तर असंही बघितले हो, मागे उभे असतात, भिवू नकोस, हे काय म्हणजे त्यांचं हुस द्यायचं नाही, हे मागे उभे. बरं म्हटले तिकडं जागा दिसली, तिथं बसणार, तेवढ्यात कोणतरी बसलं, अरे जाऊ दे म्हणे गेली जागा, तिथं बसू, पुन्हा कोणतरी बसलं. आता मध्ये म्हणे सेंटरला जागा आहे, मध्ये बसू म्हणाले. मध्ये बसणार, तेवढ्यात तिथं कोणतरी येऊन बसलं. कोण? गोपाल कृष्णच येऊन बसले. आणि सांगावं, मामा अहो तुमच्याच करता जागा धरलीये, थांबा थांबा. अहो वाढपी इकडे या. काय हे जे सगळं वाढलेलं आहे ना, हे ताट बदलायचंय म्हणाले. मी त्यांच्या करता ताट घेऊन आलेलो आहे. अरे बापरे, म्हटलं देवांनी ताट आणायला कधीपासून सुरुवात केली? आणि म्हणून भगवंतानी आपल्या उपरण्यातनं एक स्थाली बाहेर काढली, मामांकडे बघून विचारलं, मामा ओळखताय का ही स्थाली? नाही बाबा. असं? बर म्हटले, आता त्याची ओळख पटवून देतो म्हणाले. आणि म्हणून घडलेला सारा प्रसंग पांडवांच्या कानावर घालावा, सांगावं ही नकली थाली इथं ठेवायची आणि असली घेऊन जायची. हाच तर म्हटले त्यांचा कट होता हो. आणि भक्तांचा कैवारी द्वैतवनी येऊनी धर्माला सांगतसे श्रीहरी तो पात्री या अन्न वाढ मामाना. म्हटले नाही 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 धर्मराजा, काय अरे याचं काय ऐकतोस? हा खोटारडा आहे म्हटले, लहानपणापासून खोटच बोलायचा, त्यामुळे काही खरं नाही म्हणाले. खोटं बोलायचा म्हटल्याबरोबर अहो भीमानं खालची गदाच उचलली. म्हटले असं का? म्हणजे दाखवतो आता खोटं काय ते. म्हणून धरलं बखोटीला आणि गदेने हाडणार, तेवढ्यात मागं हात धरला, कोणीतरी हात धरला. कोणी धरलाय हात म्हणून मागे वळून बघितलं, तो गोपाल कृष्णांनीच हात धरला होता. हे बघ धर्मा, तुझा धर्म काय आहे ते सांग, इथे यांना मारायचं नाहीये. धर्मानं सांगावं, माझा धर्म हाच आहे की माझ्याकडे जो भोजनाला येईल त्याचा योग्य आदर सत्कार, आदरातिथ्य करावं. मामा 2 घास खाऊन घ्या. मामांचं भोजन झालं, मामा गेले
आणि मामा गेल्याबरोबर आता भगवंत जेवायला बसले. भगवंतांना जेवताना बघितलं, सगळे पांडव शेजारी उभे आहेत आणि पांडवांनी देवांकडे बघून हात जोडावेत. देवा, का धावत आलात? कशा करता आलात? काय कारण आहे एवढं? आम्ही काय दिलंय तुम्हाला? पण तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून आमची सुटका करता. भगवंत म्हणाले, अरे काय दिलंय? जे माझ्याजवळ नाहीच ते तुम्ही मला दिलेलं आहे. तुमचं मन आणि तुमची बुद्धी तुम्ही माझ्या ठिकाणी समर्पित केली आहेत. याच्यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे? लक्षात घ्या, जो देवांकरता आणि सद्गुरूंकरता वाटेल ते आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करतो, सद्गुरू आणि भगवंत सुद्धा त्यांना वाटेल ते आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात. फक्त का, कधी? तर तशी आवड, ही आवड अंतःकरणात असेल तेव्हा, तशी प्रीती भगवंतांविषयी असेल तेव्हा. आणि त्यामुळे अशी आवड, अशी प्रीती ही भगवंतांच्या चरणाशी ठेवल्यानंतर भगवंत सदा सहाय्यभूत होतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया. दरवर्षी नित्य नियमानं आमच्या पानसे दादांच्या कृपेनं किंवा वीर मारुतीच्या कृपेनं इथे सेवा करायचं सद्भाग्य लाभतंय. सर्वांना सेवा करायची संधी मारुतरायांच्या ठिकाणी मिळावी एवढीच प्रार्थना करूया. आणि ही सेवा सुद्धा आवडीनं आणि अखंड व्हावी एवढीच प्रार्थना करून उद्याच्या कीर्तनाकरता बरोबर 9 वाजता या ठिकाणी यावं. जास्तीत जास्त संख्येनं या. वेगवेगळ्या कीर्तनकारांकडनं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. 4 शब्द कानावर पडतील. याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा, आवडते देवा, आवडते देवा. सद्गुरुनाथ महाराज की जय. झालेली कीर्तन सेवा रामप्रभूंच्या मारुतरायांच्या चरणी समर्पित करूयात आणि मागणं मागायचं. हे चिदानंद मुक्ती धन संपदा संत सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्तापराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभितो बरा, झुणझुणती नुपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदन. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन. सत्राणे उद्दाणे हुंकार वदने, करिडळमळ भूमंडळ सोतळ गगने, बडबडिले ब्रह्मांड धागे त्रिभुवने, सुरवर जरनीच्या कर झाल्या त्या पळणी. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रसादे नवी कृपा. दुमदुमली पाताळे उठता प्रतिशब्द, धरला धरणी धरला कडकडीले पर्वत उत्तळ उच्चेत, स्वामी रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रसादे नवी भूतांता. जय देव झाली लोटांगण बलीन चरण, डोळ्यान पाहिन रूप ते अलिंगिन आनंद पूजिन भवे द्वारिन बनेना. त्वमेव
करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं राम नारायणं दामोदरं युगलं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर सदा सर्वदा योग तुझा, नको गुणवंता अनंता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, गुण तुझे गातो म्हणून गुणवान मी म्हणू कसा, तुझेच सारे उसने देणे मालक त्याचा बनू कसा। तुझ्या कृपेने वेलीवरी रोज उमलते फूल, तुझ्याच सत्तेने घरोघरी खेळते नांदते मूल, तुझ्याच इच्छेने घरोघरी रोज पेटते चूल। क्षमा करावी गुरुदेवा, क्षमा करावी मारुतराया, होता काही भूल। सद्गुरुनाथ महाराज महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ।